दिवसाची सुरुवात येशूबरोबर. मला टी व्हीवर डिस्कवरी चॅनल किंवा नॅशनल जॉग्राफी चॅनल हे बघायला खूप आवडतं आणि त्याच्यामध्ये विशेष करून हा प्रोग्राम आवडतो किंवा एक किंवा दोन व्यक्ती कुठल्या तरी जंगलामध्ये त्यांना सोडलं जातं आणि मग ते जंगलातून अनेक अडचणींना मात करत ते पुढे आणि पुढे जातात आणि एका विशिष्ट ठिकाणी येतात ज्या ठिकाणी त्यांना कोणतरी घ्यायला आलेलं असतं आणि ते झाडाखाली झोपतात, कुठेतरी आडोसा करून झोपतात, जे मिळेल ते मारून खातात आणि कसा तरी तो प्रवास जो आहे तो पूर्ण करतात. त्यांना अनेक अडचणी येतात. एक जंगल पार केले आणि असं वाटतं की आता रस्ता येणार आहे, पण पुढे काहीतरी एखादा मोठा डोंगर असतो, पुढे एखादी नदी असते, पुढे एखादी मोठी दरी असते आणि त्यांना असं वाटतं प्रवास संपला, पण नाही. त्यांना परत ते पार करावं लागतं आणि पुढे जावं लागतं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे अनेक चढ उतार आहेत, असे अनेक डोंगर आहेत, असे समस्यांनी भरलेले टेकड्या आहेत, समस्यांनी भरलेल्या दऱ्या आहेत. जंगलांनी, सुनसान रस्त्यांनी, सुखानी दुःखानी, आपल्या प्रियजनांच्या मृत्यूने आपलं जीवन भरलेलं आहे आणि आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की जीवनामध्ये आता समोर काही दिसत नाही. जीवनामध्ये आता पुढे काय वाढून ठेवलेलं आहे आपल्यासमोर ते आपल्याला समजत नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्याला रस्ता सापडत नाही. परंतु लक्षात ठेवा की जे समोर येतं ते स्वीकारायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण कधीही एकटे नाहीत. बघा, योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय 18 वचन काय म्हणतं बघा. जॉन चॅप्टर 14 अँड वर्स 18 ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. आज आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्मा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. पवित्र आपल्याला आत्मा जो आहे हा प्रत्येक पावला पावलावर आपल्याला मार्गदर्शन करत असतो, आपल्याला सहाय्य करत असतो आणि तो आपल्यासोबत आहे. जीवनातील ज्या ज्या समस्या आहेत त्यांना धीराने सामोरं जा. देव म्हणतो की तो सतत आमच्या बरोबर आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 139 आणि 5वं वचन, साम 139 अँड वर्स 5. तू मागून पुढून मला वेढिले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.